मी आहे दीपाली लेडीज टेलरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर साडीला पिको फॉल करण्याचे एकूण 3 प्रकार आहेत। तुम्ही टेलर असो अगर नसो, तुमच्याकडे पिको फॉलची मशीन असो अगर नसो, तरी पण तुम्ही साडीला पिको फॉल करू शकणार आहात। म्हणजे तुमच्याकडे मशीन नसली तरी तुम्ही पिको फॉल करणार आहात आणि मशीन असेल तरी पिको फॉल करणार आहात। एकूण 3 प्रकार दाखवणार आहे। तिन्ही प्रकार व्यवस्थित पहा आणि साडीला पिको फॉल करायला अगदी सोप्या पद्धतीने व्यवस्थित असं शिकून घ्या। तर चला पहिली साडीचा पहिला प्रकार पाहूयात। पहिल्या साडीचा हा प्रकार आहे। इथं बघा आपण काय केलेलं आहे, पिको केलेला आहे आणि इकडच्या साईडला हात शिलाई केलेली आहे आणि साडीला इकडं पिको करून घेतलेला आहे। तर हा कसा परफेक्ट फिनिशिंग मध्ये करायचा यासाठी आपल्याला मशीनला कोणता दाब वगैरे जोडायचा हे पाहूया आणि हा पहिला प्रकार शिकूयात। या साडीच्या एका बाजूला गोंडे आणि बघा पॅक आलेला आहे। हे पहा गोंडे आले, त्यामुळे इकडच्या साईडला आपल्याला काहीही करायचं नाही। तर दुसऱ्या साईडला जाऊयात। दुसऱ्या साईडला बघा पिको करून घ्यायचा आहे। तर पिको कसा करायचा, एकदा फोल्ड करायचा, अजून एकदा फोल्ड करायचा, अगदी नाजूक फोल्ड करायचं। पहिल्यांदा थोडंसं असं नॉर्मलचं शिलाई करून घ्यायची म्हणजे पिकोचीच। तर बघा आणि आता काय करायचं, हा पिकोचा दाब जोडायचा आहे मशीनला पिकोच्या। आणि इथं बघा या पिकोच्या दाबाच्या गोलामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला पिको साडी अशी गोलाकार त्याच्यामध्ये घालायची आहे। जर ती गोलाकार नाही झाली तर बघा पाठीमागे धागे राहतात, असं होतं। आणि सरळ पिको एकदम फास्ट व्यवस्थित असा करून घ्यायचा, कुठेही कापड खेचायचं नाही। बघा एवढा सुंदर आणि छान पिको तयार झालेला आहे। आता ना हा फॉल जो आहे तो फॉल अर्धा इंच दुमडायचा। बघा अंतर किती ठेवायचं आहे, खालच्या बाजूने पायाच्या बाजूने साडी घ्यायची, अंतर ठेवायचं आहे 5.5 ते 6 इंच आणि पिको करायचा। तर आता बघा पिको करायचा, परंतु तो पिकोचा जो दाब आहे ना त्यामध्ये अजिबात देखील फॉल आणि साडी गोलाकार घालायची नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। पिको करा परंतु गोलाकार करू नका, नाहीतर साडीच्या ज्यावेळेस आपण निर्या करतो ना त्यावेळेस काय होतं, त्या फुगतात, म्हणजे सगळ्या सेम सारख्या होतात, घेर धरतात बघा त्याच्यामुळे असा चपटा पिको करायचा। अजिबात त्या गोलामध्ये काय करायचं, कापड घालायचं नाही आणि खालच्या बाजूने संपूर्ण असा पिको करून घ्यायचा चपटा। आणि येतो पहा असा करायला। आता हा चपटा पिको सगळ्या बाजूने तयार करून झालेला आहे। पहा थोडासा अगदी राहिलेला आहे। आणि आता हा पिको झाल्यानंतर एका बाजूने पिको आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला हात शिलाई, इथं बघा अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड केलं आणि पिको तयार करून झाला। आता काय करायचं पहा, हे पहा किती सुंदर आलेला आहे चपटा, म्हणजे गोलाकार पिको करायचा नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि हा पिकोचा जो फॉल आहे ना आपण साडीला बसवत आहे, हे पहा सुई ओवून घेतली, याला दुंबेरी हात शिलाई करायची आहे। दुंबेरी हात शिलाई धागा घ्यायचा आणि गाठ मारून घ्यायची। तर दुंबेरी हात शिलाई कशी करायची, तर इथं बघा दुंबेरी धाग्यानेच गाठ मारून घ्यायची आणि हात शिलाई करत करत जायचं। दुंबेरी हात शिलाई म्हणजे काय आलं का लक्षात तुमच्या? दुंबेरी हात शिलाई म्हणजे 2 पदरी सुईत धागा घेणे। आता बघा इथं पण गाठ मारायची, हे पहा अशा प्रकारे मधून सुई काढायची, इथं पण गाठ मारून घ्यायची। आता इकडच्या बाजूला हात शिलाई करत करत जायचं। हात शिलाई ही खूप छान करायची, कमीत कमी अर्धा इंचाचं अंतर पाहिजे टेपचं यामध्ये। हे पहा हात शिलाई करून झाली की त्याच्या मागणे बोटाने प्रेस करायचं। आता बघा हात शिलाई करून घेतली, एक सुई भरून हात शिलाई करायची आणि पाठी मागून त्याच्यावर अशा प्रकारे अंगठा आणि बोटे फिरवायची। हे पहा इकडून इकडे, जिकडून आपण सुई काढली होती ना तिकडून, आणि पहा 10 ते 12 सेंटीमीटरवर अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची। प्रत्येक वेळेस अशीच प्रोसेस करून घ्यायची। गाठ मारल्याचा फायदा काय होतो बघा, मी कशी गाठ मारणार आहे ते। गाठ मारल्याचा एकच फायदा होतो, ज्यावेळेस हे धागा आपल्या पैंजणमध्ये गुंतला किंवा इतर कुठेही गुंतला तर आहे ना हे धागा तुटतो, किंवा जेवढी धागे एवढी हात शिलाई आहे ना तेवढीच उसवली जाते गाठीपर्यंत, गाठीच्या पाठीमागच्या हात शिलाई ओढली जात नाही। आणि जर तुम्ही सरसकट अख्खीच जर गाठ न मारता हात शिलाई केली तर ती जास्त तुटते, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे अख्खाच साडीचा फॉल आहे तो खेचला जातो आणि खराब होतो, आपल्याला पुन्हा काहीही करता येत नाही। त्यामुळे गाठ मारून घेणं हे महत्त्वाचं आहे। ही टिप्स आली का लक्षात? तर एक प्रकार आपला आता बघा साडीचा मी तुम्हाला तयार करून दाखवला।
आपला एक प्रकार शिकून झालेला आहे. यानंतर मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवणार आहे. तर त्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक एकदा नक्की करून घ्या. तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचण्यासाठी नोटिफिकेशनचं बटन म्हणजे बेल आयकन असतं त्याच्यावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. कोणतीही गोष्ट तुम्ही संपूर्ण पाहिली तरच संपूर्ण शिकणार आहात आणि अर्धवट पाहिली तर तुम्हाला अर्धवटच माहित होणार आहे आणि तुम्ही अर्धवट शिकणार आहात. आणि मग तुम्हाला ज्यावेळेस ती प्रोसेस जमणार नाही त्यावेळेस तुम्ही असं म्हणता की मला ते येतच नाही. परंतु शिकताना तुम्ही जर व्यवस्थित शिकला तरच ते तुम्हाला जमणार आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शिकून घ्या. आता पहा, दुसऱ्या साडीच्या प्रकाराला दुसऱ्या प्रकारे पिको कसा करायचा. यावेळेस आपल्याला पिकोची मशीन असणार आहे परंतु त्याला पिकोचा दाब आणि पिकोचं सेटिंग नसणार आहे. तर शिलाईची टीप मारून पिको कसा करायचा आणि फॉल कसा जोडायचा ते शिकूयात. तर पहा, हा फॉल आहे जो मी शिलाईच्या मशीनीने बनवलेला आहे. तर दुसऱ्या प्रकारामध्ये शिलाईच्याच मशीनीने पिको फॉल कसा करायचा ते शिकूयात. तर चला, कुठेही न थांबता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथं आपल्याकडे पिकोची मशीन नाही आणि पिकोचा दाबही नाही, फक्त शिलाईची मशीन आहे. आणि हा पहा शिलाईचा दाब आहे आणि त्यानेच मस्त असा पिको जो आहे तो होणार आहे. पिको नाही म्हणजे टीप मारायची, याला पिकोच म्हणतात, म्हणजे प्लेटीची टीप म्हणतात याला. अशा प्रकारे ही टीप जी आहे ना आपल्याला घालून घ्यायची आहे. पदराच्या बाजूला मी घालून दाखवते आणि पुन्हा नंतर दुसऱ्या बाजूला पण. याला गोंडे नव्हते म्हटल्यावरती खूप छान होते पहा, म्हणजे खेचायची नाही, ओढायची नाही, एकदम प्लेन अशी मस्त. आणि फिनिशिंग पण खूप छान येतं बघा ह्या प्रकाराने. तर मस्त असं टीप घालून घ्यायची. आता बघा टीप मारून कंप्लीट झालेली आहे. तर टीप मारून कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं, एक बाजू कंप्लीट झाली का टीप घालून तर दुसऱ्या बाजूला जायचं. आता दुसऱ्या बाजूला बघा साडी ओपनच आहे म्हणजे आतल्या पदराच्या बाजूला. तर या बाजूला पण टीप घालून घ्यायची आहे. तर तुम्हाला सांगते, पहिल्या प्रकारामध्ये आपल्याकडे पिको फॉल करण्यासाठी पिकोची मशीन होती तर पिको फॉल केला त्याने आपण. दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला पिकोची मशीन नाही आहे परंतु आपल्याकडे शिलाईची मशीन आहे आणि शिलाईच्या मशीनीने आपण काय करू शकतो, साडीला मस्त असा गोट घालून फॉल बसवू शकतो. हे तुम्ही शिकणार आहात. आणि तिसऱ्या भागामध्ये तर आपल्याकडे कोणतीच मशीन नाही तरी पण आपण फक्त हाताने हात शिलाईच्या सुईने फॉल बसवणार आहोत. तर ते पण शिकून घ्या, म्हणजे 3 प्रकारात तुम्ही साडीला पिको फॉल शिकला आहात. एक मशीन असताना, दुसरा म्हणजे मशीन फक्त शिलाईची असताना आणि तिसरा म्हणजे मशीन कोणतीही नसताना. आता बघा टीप मारून झाली. आता काय करायचं, मगाच्यासारखं साडीचा फॉल जो आहे तो धुवून इस्त्री करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस साडीचा फॉल धुवून इस्त्री करून घ्यायचा, ही गोष्ट लक्षात घ्या. 5.5-6 इंचाचं अंतर सोडून दिलं खालच्या बाजूने आणि बघा टीप घालून घ्यायची आहे. तर टीप ना व्यवस्थित घालायची अशी बघा, हां खालच्या बाजूने. म्हणजे आपल्याकडे आता पिकोची मशीन नाही आहे ना म्हणून आपण टीप घालून आहे ना साडीला फॉल बसवू शकतो. हे तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे आणि ते पण परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि मस्त असा व्यवस्थित येणार आहे. आता पहा, संपूर्ण साडीला खालच्या बाजूने काय झालेलं आहे, टीप घालून झालेली आहे. खूप छान अशी टीप आलेली आहे आणि टीप घातल्यानंतर तर खूप छान पिको होतो. म्हणजे पिकोच्या मशनीपेक्षा मला तर टीप घातलेलीच म्हणजे फॉल बसवलेला आवडतं जास्त. तर आता काय करायचं, याला हातशिलाई कशी करायची, तर मगाच्यासारखं डबलची हातशिलाई करायची. म्हणजे सुईमध्ये हातशिलाईच्या डबल धागा ओवून घ्यायचा, याला डबलची हातशिलाई म्हणतात. हे पहा डबल धागा. तर आता इथं बघा गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यानंतर याला अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आणि वरच्या बाजूपर्यंत हातशिलाई करत 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 यायचं. बघा मी आलेले आहे हातशिलाई करत करत. आता काय करायचं आहे, इथं गाठ मारून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडला पहा एक 10 ते 12 सेंटीमीटर एवढं काय करायचं, हातशिलाई करायची. आणि हां, प्रत्येक वेळेस हातशिलाई केली की त्याच्यावरती अंगठ्याने बोट फिरवायचं. अंगठ्याने बोट फिरवल्याचा एकच फायदा होतो, अजिबात देखील पिको खेचल्या जात नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. साडीचं कापड आणि धाग्याचं कापड एकसारखं बसतं म्हणून बघा अशा प्रकारे. तर 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. तिसऱ्या प्रकाराला लगेच सुरुवात करूयात. हे पहा, या साडीला फॉल बसवून घ्यायचा आहे आणि यासाठी आपल्याला पिकोचीही मशीन नाही आणि शिलाईचीही मशीन नाही. अगदी हाताने फक्त आणि हात शिलाईच्या सुईने मी याला तुम्हाला फॉल बसवून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूयात तिसऱ्या प्रकाराला. तर आता बघा तिसऱ्या साडीच्या एका बाजूला काय झालेले आहेत, गोंडे आलेले आहेत आणि इथं आपल्याकडं मशीन नाही आहे. म्हणजे मशीन नसताना आपण साडीला हातशिलाई आणि म्हणजे टीप हातशिलाई करून एका साईडनं साडी पॅक करता येते आणि पिको पण ती फॉल पण बसवता येतो. तर अगोदर बघा खालच्या बाजूने 5.5-6 इंचाचं अंतर ठेवायचं
आणि आपल्याला इकडं खालच्या बाजूला काय करायचं आहे, फॉल बसवायचं. फॉल धुवून इस्त्री करून घ्यायचा, त्याची कात्रीनं लेवल करून घ्यायची. अर्धा इंच फॉल आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा जो मी घेतलेला आहे, आणि इथं जिथं आपल्याला बसवायचं आहे तिथं मांडून घ्यायचा. डबलची हातशिलाई सारखी सुईत धागा ओवून घ्यायचा डबलचा, आणि बघा इथं गाठ मारून घ्यायची. आणि खालच्या बाजूने जिथं आपण पहिल्यांदा पिको केलता, दुसऱ्यांदा हा टिप मारली होती, तिसऱ्यांदा आपण तिथं काय करत आहे, तिसऱ्या भागामध्ये तर तिथं हातशिलाई करत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हातशिलाईवर प्रत्येक वेळेस अंगठा आणि बोट व्यवस्थित फिरवा. 10 ते 12 सेंटीमीटर हातशिलाई झाली की तिथं गाठ मारून घ्या. ती कोणत्याही प्रकारची हातशिलाई असू द्या. बघा हे पहा अशा प्रकारे. तर सगळीकडे काय केलेलं आहे, मी हातशिलाई खालच्या बाजूने करायला तुम्हाला शिकवलेलं आहे. अशाच प्रकारे संपूर्ण फॉलला काय करायचं आहे, आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे. हे पहा मी संपूर्ण फॉलला अशाच प्रकारे हातशिलाई करून घेणार आहे. तर दुसऱ्या पण बाजूचे तुम्हाला लगेचच दाखवते, जास्त वेळ न घालवता. हे पहा इथं थोडीशी माझ्याकडून गाठ बसली हातशिलाई करताना, कधी कधी असं होतं, परंतु ते लगेच निघून जाते. पहा आता हातशिलाई करून झालेली आहे. तर अशी संपूर्णच फॉलला करून घ्या. इथं बघा मी गाठ मारून घेतली. खालच्या बाजूने गोट नाही, खालच्या बाजूने टीप नाही, परंतु खालच्या बाजूने हातशिलाई आपल्याला मशीनचीही गरज नाही करून आपण मस्त असा फॉल धुवून इस्त्री करून बसवू शकतो. तर इकडच्या बाजूला बघा आता हातशिलाई करून दाखवते तुम्हाला थोडीशी, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. तर इकडच्या बाजूने अशा प्रकारे हातशिलाई करत करत जायचं. इथं पहा गाठ मारून घ्यायची. आता हातशिलाई झाल्यानंतर हे पहा इथं गाठ मारून घेतली. आता इथं गाठ मारल्यानंतर पुन्हा आपल्याला आडवी हातशिलाई, म्हणजे संपूर्ण फॉलला तिन्ही चारही बाजूनी, 4 बाजू, 2 छोट्या आणि 2 मोठ्या, सगळ्या बाजूने हातशिलाई करून आपण काय करू शकता, मस्त असा फॉल बसवू शकतो. फक्त हातशिलाई ही नाजूक करा, एकसारखी करा, दिसायला खूप सुंदर आणि खूप छान दिसणार आहे. तर बघा हातशिलाई कशी झालेली आहे, आणि संपूर्ण फॉल अशाच प्रकारे अटॅच करून घ्या. तर हाताने पण फक्त हातशिलाई करून आपण साडीला फॉल बसवू शकतो. ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल. तर खूप छान फॉल बसतो. फक्त 10 ते 12 सेंटीमीटरवरती गाठ मारून घ्या. म्हणजे काय होणार आहे, फॉल जरी समजा पैंजणमध्ये वगैरे गुंतला तरी अख्खा खेचल्या जाणार नाही, अगदी थोडासा खेचला जातो, आणि धागा तुटला तरी आपल्याला तो पुन्हा बनवायला सोपं जातं. आता बघा एका साईडनं गोंडे होते, दुसऱ्या साईडनं ओपन बाजू होती. तर ओपन बाजू आता कशी करायची, तर तिकडच्या साईडला आपण काय करायचं, दुमडून हातशिलाई करायची, म्हणजे आपल्याला इथं मशीन नाही म्हणून. तर पहा एकदा दुमडायचं, अजून एकदा दुमडायचं, आणि हे पहा अशा प्रकारे हातशिलाई करायची. तर यावेळेस हातशिलाई कशी करायची, खालच्या बाजूने अगदी थोडीशी सुईचं आलं पाहिजे बघा, म्हणजे धागा, आणि आतल्या बाजूने तुम्ही मोठी असली तरी चालेल अशी करायची. हे पहा, थांबा दाखवते अजून एकदा. हे पहा अशा प्रकारे, म्हणजे ज्यावेळेस आपण खालून वरती सुई काढते त्यावेळेस तिळभर अंतर, आणि वरून आपण येणार ते अर्धा सेंटीमीटर अंतर ठेवायचं. हे पहा तिळभर अर्धा सेंटीमीटर. हे पहा छोटंसं टेपच्या एक रेषा एवढं, आणि अर्धा सेंटीमीटर असं. अशा प्रकारे तुम्ही इकडं पण हातशिलाई करून पॅक करू शकता. तर हे तिन्ही प्रकार ज्यांनी आतापर्यंत पाहिलेले आहेत त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक